नमस्कार, मी विलास मालकर. आज आपण इथं टरबूजाच्या प्लॉटवर आलो आहे. 1 जानेवारी 2026ला लागवड झाली आहे प्लॉटची. आज 10 जानेवारी 2025 आहे. आपण पाहू शकतो खूप छान अशी डेव्हलपमेंट झाली आहे. या प्लॉटला आतापर्यंत 1 फवारणी आणि 1 ड्रिचिंग झाली आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फवारणी कुठली घेतली आणि ड्रिचिंग कोणती केली आहे याची आपण माहिती देणार आहोत. खूप छान डेव्हलपमेंट आहे. आणि टरबूज हे जे पीक आहे याच्यामध्ये पाण्याचं जे काही व्यवस्थापन असतं याला खूप महत्त्व असतं, की आता हा जो काही प्लॉट याला 1 जानेवारीला लागवड केली त्याच्या अगोदर आपण साधारण एक 6 ते 7 तास पाणी दिलं होतं. त्याच्यानंतर 1 तारखेला लागवड केली आणि 2 तारखेला आपण साधारण 2 तास पाणी दिलं. त्याच्यानंतर आपण 4 ते 5 तारखेदरम्यान याला ड्रिचिंग केली होती. त्याच्यानंतर या प्लॉटला आपण पाणी दिलेलं नाही. आपण पाहू शकतो खूप छान झाडं एकदम डेव्हलप होतात. जर आपण वारंवार पाणी देत राहिलो तर त्याच्यामध्ये मुळकूज होऊन विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो आणि मुळांची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं बऱ्यापैकी झाडंही डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळं पाणी नियोजनावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला काम करायचं. जर भारी जमीन असेल तर पाणी सुरुवातीचे जे काही 20-25 दिवस आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी स्टेप बाय स्टेप द्यायचे. जमिनीमध्ये ज्या प्रकारात वापसा येईल त्यानुसारच पाणी देणं गरजेचं आहे. आपण रोज 10 मिनटं, 20 मिनटं, 15 मिनटं या प्रकारचं कुठलंही पाणी द्यायचं नाही. तर आता आपण जे काही आपण याच्यावरती ड्रिचिंग आणि फवारणी घेतली याच्यावर चर्चा करणार आहोत. त्या अगोदर आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचे. तर आपण हे जे काही टरबूज आहे याच्यावर आपण फवारणी घेतली होती. त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं प्लेसेवा प्रति लिटरसाठी 2 ml. त्याचबरोबर न्यूट्रिबॉन 30 प्रति ml साठी आपण 2.5 ml आणि आपण बुरशीनाशक घेतलं होतं Z78 प्रति लिटरसाठी 1.5 ग्राम आणि त्याच्यामध्ये स्टिकर घेतलं होतं. तर ही फवारणी झाली. त्याचबरोबर आपण याच्यावरती साधारण 4 ते 5 तारखेदरम्यान एक ड्रिचिंग घेतली. तर आपण ड्रिचिंगसाठी ॲम्पल ड्रिप एका पंपासाठी 250 ml. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट एका पंपासाठी आपण 300 ग्राम. त्याच मी आपण प्रतिपंप 50 ग्राम घेतलं होतं आणि त्याची आपण ड्रिचिंग केली होती. त्याचे एकदम खूप छान असे रिझल्ट आले. याच्याच नंतर आता आपल्याला जी काही दुसरी फवारणी आणि ड्रिचिंग करायची त्याच्यासाठी आपल्या जे काही चॅनल याला फॉलो नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ड्रिचिंग आणि फवारणी घेणार आहे त्याचे रिझल्ट आणि फवारणी दोन्ही सोबतच घेऊ. अशाच नवनवीन पिकांच्या आणि माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.